शेतकरी मित्रांनो, आज आपण सुधारित लागवड पद्धतीनं कोबी पिकाची लागवड करून एकरी 30 ते 50 टन विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्वपूर्ण बाबींवर मी तुम्हाला तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे। तुम्ही जर कोबी उत्पादक शेतकरी असाल किंवा कोबी पिकाची पहिल्यांदाच नव्याने लागवड करणार असाल व चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती आहे। त्याच पद्धतीनं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कोबी पिकाचे एकरी 30 ते 50 टन उत्पादन काढण्याचा फॉर्म्युला देखील सांगणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून विविध पिकांची सुधारित पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। कोबी हे वर्षभर मागणी असणारे, त्याच पद्धतीनं तिन्ही हंगामात लागवड होणारे एक मुख्य पीक असून कमी कालावधीत शेतकरी बांधवांना चांगला आर्थिक नफा देणारे पीक असल्या कारणाने शेतकरी बांधवांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे। सुरुवातीला पाहूया कोबी पिकाच्या लागवडीसाठी लागणारी जमिनीची पूर्व मशागत, त्याच पद्धतीनं या पिकाला लागणारे हवामान याविषयी माहिती। कोबी पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होणारी मध्यम ते भारी काळी कसदार भरपूर प्रमाणात ह्युमस, त्याच पद्धतीनं सेंद्रिय कर्बन युक्त असणाऱ्या जमिनीची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे। कोबी पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीला 1 ते 2 वेळा कुळवाची पाळी मारून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं 1 एकर क्षेत्रासाठी 4 ते 5 टन चांगला कुजलेला शेणखत, कोंबड खत, गांडूळ खत, ऊसाची मळी किंवा कंपोस्ट खताचा आपला वापर करायचा आहे। त्यानंतर सर्व खत रोटावेटर करून जमिनीमध्ये योग्य पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे। कोबी हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्या कारणाने या पिकाच्या योग्य वाढीसाठी 15 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते। तरी देखील कोबी हे पीक 35 ते 38 अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढते। कोबी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी दमट व आर्द्रतायुक्त हवामानाची गरज असते। यानंतर पाहूया कोबी पिकाच्या वाण निवड, त्याच पद्धतीनं रोपांची निवड व रोप प्रक्रियेविषयी माहिती। कोबी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सुधारित व संकरित वाणाची निवड करायची आहे। तर वाणांमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये असली पाहिजे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। लागवडीसाठी निवड करणाऱ्या वाणांचा गड्डा मोठा, वजनदार, त्याच पद्धतीनं चांगली रोगप्रतिकार शक्ती असणारे वाण, स्थानिक मार्केटमध्ये स्थानिक बाजारामध्ये चांगली मागणी असणारे, ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे, चांगली टिकवण शक्ती असणारे वाण। तर वाणांमध्ये काही लवकर येणारे वाण आहेत, जसे 55 ते 65 दिवसाच्या कालावधीमध्ये येणारे वाण, काही मध्यम कालावधीत येणारे वाण आहेत, जसे 70 ते 75 दिवसाच्या कालावधीमध्ये, आणि काही उशिरा येणारे वाण आहेत जे 80 ते 90 दिवसानंतर काढणीस येतात। तर कोबी पिकामध्ये कलर वरून देखील आपण वाणांची निवड करू शकतो। तर याच्यामध्ये हिरवा गड्डा असणारे वाण, पांढरा शुभ्र गड्डा असणारे वाण, त्याच पद्धतीनं पर्पल म्हणजेच जांभळ्या कलरचा गड्डा असणारे वाण। तर या पद्धतीचे विविध वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। तर मी तुम्हाला स्क्रीनवर खासगी कंपनी व त्या कंपनीचे सुधारित वाण यांची यादी दिलेली आहे। तर खरीप हंगामात लागवड होणारे, रब्बी हंगामात
लागवड होणारे त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात लागवड होणाऱ्या वाहनांची मी स्क्रीनवर यादी दिलेली आहे। त्या कंपनी प्रतिनिधींचा सल्ला घेऊन त्याच पद्धतीनं आपल्या स्थानिक वातावरणात सूट होणारे वाहनांचा अभ्यास करून आपला तज्ञांच्या सल्ल्यानं योग्य पद्धतीच्या वाहनाची निवड करायची आहे। त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आणखी काही सुधारित व संकरित नवीन आलेले काही वाहन असतील तर त्याचा अभ्यास करून आपला योग्य पद्धतीच्या वाहनाची विक्रमी उत्पादन घेण्यासाठी निवड करायची आहे। वाहनाची निवड केल्यानंतर आपल्याला कोबी लागवडीच्या 1 महिना अगोदर चांगल्या खात्रीशीर नर्सरीवाल्याकडे रोपांची बुकिंग करून घ्यायची आहे। लागवडीसाठी निवड केलेले रोप निरोगी सशक्त तसेच तजेलदार असावे। लागवडी वेळी रोपाचे वय 20 ते 25 दिवसाचे असावे। लागवड करण्याच्या 1 दिवस आधी आपल्याला रोपांवर विद्राव्य खत, कीटकनाशक, बुरशीनाशक त्याच पद्धतीनं ह्युमिक ऍसिड यांची फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून रोप प्लॉट मध्ये लावल्यानंतर आपलं योग्य पद्धतीनं सेट होणार आहे। त्याच पद्धतीनं रोप लावण्याच्या दिवशी सकाळी आपल्याला टब मध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये बायोस्टीन सारखं बुरशीनाशक, थायमिथोक्झाम किंवा ऍक्ट्रा सारखं कीटकनाशक आणि त्याच्यामध्ये जर्मिनेटर सारखं औषध टाकायचं आहे। ट्रे मधील रोपांची फक्त मुळं बुडवून त्याच्यामध्ये बाहेर काढायचे आहेत। त्यानंतर 1 ते 2 तासानंतर आपण ट्रे मधील रोपांचा लागवडीसाठी वापर करू शकता। तर रोप प्रक्रिया केल्यामुळं आपलं रोप प्लॉट मध्ये लवकर सेट होणार आहे। त्याच पद्धतीनं जमिनीतील हानिकारक बुरशी व कीटकांपासून रोपांचं संरक्षण होणार आहे। आता पाहूया कोबी पिकाचा लागवड कालावधी, लागवडीची पद्धत, या पिकाला लागणारा बेसल डोस तसेच एकरी लागणाऱ्या रोपांची संख्या याविषयी माहिती। कोबी पिकाची तसं पाहिलं तर वर्षातील 3 हंगामामध्ये लागवड केली जाते। खरीप हंगामामध्ये जून, जुलै, त्याच पद्धतीनं लेट ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये, त्याच पद्धतीनं रब्बी हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत, त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, त्याच पद्धतीनं मे अखेरला कोबी पिकाची लागवड केली जाते। तर बऱ्याच शेतकरी बांधवांचा मनामध्ये असा प्रश्न असतो की मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळण्यासाठी कोबी पिकाची लागवड कधी केली पाहिजे। तर पहा, पावसाळ्यामध्ये आपण जून व जुलै मध्ये लागवड केली पाहिजे, जेणेकरून परतीच्या पावसात बऱ्याच प्लॉटचं नुकसान होतं, मार्केटमध्ये आवक कमी असते, तसेच या हंगामात रोगकिडींचा प्रादुर्भाव देखील जास्त होतो, त्याच्यामुळं मालाची आवक कमी असते। त्यामुळे जून जुलै मध्ये लागवड केली तर मालाला चांगला बाजारभाव मिळू शकतो। त्याच पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान लागवड केल्यानंतर आपल्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो। तर लागवड करण्यापूर्वी आपल्याला जमिनीला गरजेनुसार 1 कुळवाची पाळी मारून घ्यायची आहे किंवा रोटावेटर करून रान आपलं भुसभुशीत करून घ्यायचं आहे। तर जमिनीवर सपाट भागावर किंवा सरीवर लागवड करायची असेल तर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 3 ते 4 ट्रॉल्या सेंद्रिय खत घ्यायचं आहे। त्याच पद्धतीनं त्या खतामध्ये आपल्याला आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार रासायनिक खतांचा बेसल डोस मिक्स करायचा आहे। बेसल डोस मिक्स केल्यानंतर या खतावर आपल्याला NPK जीवाणू, जीवामृत, वेस्ट डिकॉम्पोजर, मायक्रोरायझा तसेच EM द्रावण, त्याच पद्धतीनं ट्रायकोडर्मा व सुडोमोनास यांची फवारणी करून घ्यायची आहे। सर्व सेंद्रिय व रासायनिक खत मिक्स करून त्याची 3 ते 4 दिवस भट्टी लावून ठेवायची आहे। सर्व खत प्लास्टिकच्या पेपरनं झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर जमिनीला शेवटची पाळी मारण्या अगोदर किंवा रोटर करण्या अगोदर जमिनीमध्ये समसमान खत फेकून टाकायचं आहे। तर या पद्धतीनं बघा, सुरुवातीला जमिनीची तयारी करायची आहे। तर बेडवर लागण करायची असेल तर हा खत आपल्या बेडमध्ये भरून घ्यायचा आहे। तर बघा, 1 एकर क्षेत्रासाठी मी तुम्हाला उदाहरणादाखल 1 रासायनिक खतांचा बेसल डोस सांगतो। तर याच्यामध्ये एकरी
2 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, ज्याच्यामध्ये कॅल्शियम, बोरॉन व झिंक असणारे घटक असणारे दाणेदार सुपर खत. त्याच पद्धतीनं 2 बॅग 14-35-14, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग ह्युमिक सीड व मायक्रोरायझा असणारे खत. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये 1 बॅग फर्टेरा किंवा कार्टाप हायड्रोक्लोराइड मिक्स करायचा आहे. सर्व खत सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून जमिनीमध्ये समसमान फेकून टाकायचं आहे किंवा बेड तयार करत असताना बेडमध्ये भरून घ्यायचं आहे. तर कोबी लागवडीच्या आपल्याकडे 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे सपाट जमिनीवर लागवड करणं. तर याच्यामध्ये आपण गव्हाला पाडतो त्या पद्धतीनं सारे पाडून घ्यायचे आहेत आणि सपाट जमिनीवर मजुरांच्या सहाय्यानं 1 बाय 1 अंतरावर आपल्याला लागवड करायची आहे. म्हणजेच 2 ओळींमध्ये 1 फूट व 2 झाडांमध्ये 1 फुटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे. दुसरी पद्धत आहे सरी वरंबा पद्धत. तर या पद्धतीमध्ये 2 फुटाची सरी पाडली जाते आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूस 1-1 झाड लावलं जातं. ही झाली दुसरी पद्धत. तर तिसरी पद्धत आहे सुधारित पद्धत. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला बेड पद्धतीचा अवलंब करायचा आहे. याच्यामध्ये पहा, आपली जमीन हलकी मध्यम स्वरूपाची असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं 4.5 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत. बेड पाडत असताना त्याच्यामध्ये सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसल डोस भरून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर डबल ठिबक अंतरून घ्यायचे आहे. बेड आपले योग्य पद्धतीनं भिजवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला सकाळी लवकर किंवा दुपारी 4 नंतर रोपांची लागवड करायची आहे. तर या 4.5 फुटी बेडवर आपल्याला 3 ओळी कोबीच्या रोपांची लागवड करायची आहे. 2 ओळीमध्ये आणि 2 झाडांमध्ये आपल्याला 9 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. तर बेडवर आपल्याला कोबीच्या रोपांच्या 3 ओळींची लागवड करायची आहे. तर या पद्धतीनं आपलं एकरी 40,000 रोप बसणार आहे. तर बेड पाडत असताना 2-4.5 फुटी बेडच्या मधलं जे अंतर आहे ते फक्त आपल्याला 1 फुटाचं ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला फवारणी करण्यापुरतं अंतर मशागत करण्यापुरती जागा राहणार आहे. जेणेकरून आपल्या बघा 1 एकर मध्ये जास्तीत जास्त बेड बसणार आहे आणि एकरी आपलं 40,000 रोप बसणार आहे. त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी काळी खोल कसदार असेल तर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं आपल्याला 5 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत. बेड तयार करत असताना प्रक्रिया किल्ला सेंद्रिय खत व त्याच्यामध्ये रासायनिक खत मिक्स करून बेडमध्ये भरून घ्यायचा आहे. बेड पाडत असताना 2 बेड मध्ये आपल्याला फक्त 1 फुटाची जागा ठेवायची आहे, जेणेकरून आंतर मशागतीची व फवारणीची आपल्याला व्यवस्था करता येणार आहे. तर 5 फुटी बेडवर आपल्याला डबल ठिबक अंतरून घ्यायचं आहे. तर ठिबकला आपल्या दर 1.25 फूट अंतरावर ड्रिपर असतं. तर ड्रिपरच्या दोन्ही बाजूला 1-1 रोप लावायचा आहे. त्याच पद्धतीनं 2 ड्रिपरच्या मध्ये 1 रोप लावायचा आहे. म्हणजेच दर 1.25 फूट अंतरामध्ये आपल्याला कोबी पिकाची 5 रोपे बसवायची आहेत, जेणेकरून आपली या पद्धतीनं बेडवर आपल्या 4 ओळी बसणार आहेत. तसेच 2 ड्रिपरच्या मध्ये 1 एक्स्ट्रा रोप बसणार आहे, जेणेकरून आपलं एकरी 40,000 रोप कोबी पिकाची बसणार आहे. कोबी पिकाला फुटवा नसतो, फक्त एका झाडाला 1 गड्डा येतो. त्यामुळे आपण एकरी जास्तीत जास्त रोप बसवणार आहोत. तर ही रोप तुम्हाला नर्सरी वाल्याकडून आणायची आहे. साधारण कोबीचे 1 रोप 50 पैसे, 60 पैसे, 70 पैशापर्यंत आपल्याला नर्सरी मधून मिळतं. रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला या रोपांना पहिली आळवणी 3-4 दिवशी करायची आहे. त्याच पद्धतीनं दुसरी आळवणी 8व्या-10व्या दिवशी करायची आहे. तर आळवणीमध्ये आपल्याला योग्य पद्धतीचं विद्राव्य खत, कीटकनाशक, बुरशीनाशक, ह्युमिक ऍसिड, मायक्रोरायझा, IBA, त्याच पद्धतीनं ट्रायकोडर्मा व सुडोमोनास यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. आळवणी केल्यामुळं आपलं रोप प्लॉट मध्ये लवकर सेट होणार आहे. त्याच पद्धतीनं 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान जर काही रोपे आपली रोगामुळे दगावलेले असतील किंवा मुळकुज रोगामुळे
मर लागलेली असेल तर त्या ठिकाणी नवीन रोपे लावून त्या ठिकाणी आपल्याला रोपांची गॅप फिलिंग करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं 15 ते 20 दिवसाच्या नंतर आपल्याला गरजेनुसार एक मजुरांच्या सहाय्यानं खुरपणी निंदणी करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं नंतर येणारा तण आपला प्लॉटमध्ये वेळोवेळी निंदणी करून काढून घ्यायचा आहे। तसेच 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला खतांचा दुसरा डोस आपल्या कोबी पिकाला द्यायचा आहे। तर याच्यामध्ये हा डोस तुम्ही सपाट जमिनीवर लागवड केली असेल तर सरीमध्ये फेकून टाकू शकता किंवा बेडवर देखील टाकू शकता। तर 1 एकर क्षेत्रासाठी या डोस मध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 600 ते 700 किलो जीवाणूंची प्रक्रिया केला सेंद्रिय खत। त्याच पद्धतीनं 2 ते 3 बॅग 9-24-24, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग सिलिकॉन, 2 बॅग कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य, 1 बॅग दाणेदार जिब्रेलिक ऍसिड, 1 बॅग झिंक सल्फेट आणि 1 बॅग फर्टेरा हा सर्व खत सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून सरीमध्ये किंवा बेडवर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला छोट्या पॉवर टिलरच्या सहाय्यानं मातीची भर देणं देखील कोबी पिकाला अतिशय गरजेचं आहे। खतांचा डोस टाकून मातीची भर दिल्यामुळं खत आपला मातीआड होणार आहे। तर लवकर येणारा वाण असेल तर 24-25 दिवशी खताचा डोस टाकायचा आहे। त्याच पद्धतीनं मध्यम तसेच उशिरा येणारा वाण असेल तर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला हा खत टाकायचा आहे व मातीची भर द्यायची आहे। कोबी पिकाला मातीची भर दिल्यामुळं मुळांचा झाडवा वाढणार आहे, योग्य पद्धतीनं अन्नद्रव्याचं स्टोरेज होणार आहे। यानंतर पाहूया कोबी पिकाच्या खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल माहिती। आपण आपल्या कोबी पिकाला लागवडीपूर्वी सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसल डोस दिलेला आहे। दुसरा डोस आपण 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान मातीची भर देताना दिलेला आहे। त्याच पद्धतीनं इतर खतांचे डोस आपण ठिबकच्या माध्यमातून आपल्या कोबी पिकाला वाढीच्या विविध अवस्थेनुसार आपला 19-19-19, 12-61-0, 0-52-34, 13-40-13, 0-0-50 तर या पद्धतीचं विद्राव्य खत आपल्याला गरजेनुसार एकरी 2 ते 5 किलो पर्यंत ठिबकच्या माध्यमातून द्यायचे आहे। त्याच पद्धतीनं रसशोषक किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून आंतरप्रवाही कीटकनाशकांचा तसेच मर मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ठिबकच्या माध्यमातून आपल्याला आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे। आपल्या कोबी पिकाला ठिबकच्या माध्यमातून चिलेटेड कॅल्शियम, बोरॉन, झिंक, मॅग्नेशियम तसेच फेरसचा वापर देखील करायचा आहे। तसेच आपण सूक्ष्म अन्नद्रव्य सिलिकॉन, गंधक यांचा तसेच संजीवकांचा वापर देखील करू शकतो। आपल्या कोबीच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, झाडामध्ये अधिक स्टोरेज होऊन गड्ड्याचा आकार, गड्ड्याचे वजन तसेच चमक वाढावी यासाठी ठिबकच्या माध्यमातून दर 15 दिवसाला आपल्याला जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य व मुख्य अन्नद्रव्य यांची स्लरी, गांडूळ पाणी, ताक व गुळ, ईएम द्रावण तसेच वेस्ट डिकॉम्पोजर यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा ठिबकच्या माध्यमातून वापर करायचा आहे। तर या पद्धतीनं आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं कोबी पिकाचं काटेकोर अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून आपल्याला विक्रमी उत्पादन मिळणार आहे। यानंतर पाहूया कोबी पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती। कोबी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार, मगदुरानुसार, त्याच पद्धतीनं हंगामानुसार, हवामान बदलानुसार, ऋतुमान बदल्यानुसार या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे। जर सपाट भागावर किंवा छोट्या सरीवर लागवड केलेली असेल तर आपण पाटपाणी पद्धतीनं पाणी देऊ शकतो। त्याच पद्धतीनं बेडवर लागण केल्यानंतर आपल्याला ठिबकच्या माध्यमातून
आपल्या कोबी पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे. अति पाणी देणं आपल्या कोबी पिकाला टाळायचं आहे, जेणेकरून मर व मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याच पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये या पिकाला मध्यम पाण्याची गरज असते. त्याच पद्धतीनं शेवटी गड्डा फुगण्यासाठी गड्ड्याचे वजन व आकार वाढीच्या कालावधीमध्ये या पिकाची पाण्याची गरज वाढते. जर तुम्ही उन्हाळी हंगामात कोबी पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्याला ठिबकच्या माध्यमातून पाणी द्यायचंच आहे. त्याच पद्धतीनं शेवटी गड्डा पोसण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला 2 ते 3 पाट पाण्याच्या पाळ्या द्यायच्या आहेत. तसेच उन्हाळी हंगामामध्ये सकाळी 11च्या आत तसेच दुपारी 4 नंतर आपण स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर किंवा रेन पाईपच्या माध्यमातून कोबी पिकाला पाणी द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कोबी पिकाला सनबर्निंग होणार नाही. त्याच पद्धतीनं उष्णतेमुळे झाडावर आलेला स्ट्रेस देखील दूर होणार आहे. प्लॉट मध्ये आपल्याला योग्य पद्धतीचं आर्द्रतायुक्त दमट वातावरण तयार होणार आहे. तर उन्हाळी हंगामात तुम्ही या पद्धतीनं पाण्याचं नियोजन करू शकता. आता पाहूया कोबी पिकावर येणाऱ्या विविध कीड व रोगांविषयी माहिती. कोबी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला हवामानात होणाऱ्या बदलामुळे या पिकावर येणाऱ्या विविध कीड व रोगांचं वेळीच नियंत्रण करण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानं प्रतिबंधात्मक त्याच पद्धतीनं उपचारात्मक फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. तर या पिकावर प्रामुख्यानं मावा, तुडतुडे, पांढरी माशी, पाने खाणारी अळी, गड्डा पोखरणारी अळी, त्याच पद्धतीनं पाकोळी म्हणजेच कॅबेज बटरफ्लाय व काळी माशी या कीटकांचा प्रादुर्भाव आढळून येतो. तर यासाठी आपल्याला सुरुवातीला कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे, जेणेकरून आपला कीटकनाशकांवरील 50 ते 60% खर्च कमी होणार आहे. तर कोबी पिकाची लागवड केल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर लगेच आपल्याला प्लॉट मध्ये एकरी 4 ते 6 बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावून घ्यायचे आहेत. कोबी प्लॉट मध्ये हेक्टरी एक आपल्याला सौर सापळा म्हणजेच सोलार ट्रॅप लावून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं एकरी आपल्याला 5 ते 7 कामगण सापळे लावायचे आहेत, जेणेकरून कोबी मध्ये येणाऱ्या फळ पोखरणाऱ्या अळी, ज्याला आपण डायमंड ब्लॅक मॉथ म्हणतो, तर त्याचं योग्य पद्धतीनं नियंत्रण होणार आहे. तसेच आपल्याला फवारणीमध्ये नीमकरंज ऑइलचा, नीममार्काचा, सिलिकॉनचा वापर देखील करायचा आहे. तसेच आपल्याला आलटून पालटून विविध प्रकारच्या स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करायचा आहे. कोबी या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये मर, मुळकुज तसेच नंतरच्या कालावधीत करपा, भुरी, डावणी या प्रकारच्या रोगांचा तसेच पावसाळी हंगामात सतत पडणाऱ्या पावसामुळे गड्डासळ तसेच पानावरील जीवाणूजन्य ठिपके या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. तर विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये आलटून पालटून चांगल्या नामांकित कंपनीच्या आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. यानंतर पाहूया कोबी पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती. कोबी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं हवामानात होणाऱ्या बदलामुळे येणाऱ्या विविध कीड व रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला वेळेवर आलटून पालटून फवारण्या घ्यायच्या आहेत. तर पावसाळी हंगामात सतत पडणारा पाऊस, ढगाळ हवामान या कालावधीमध्ये आपल्याला दर 6 ते 8 दिवसाच्या अंतरानं फवारण्या घ्यायच्या आहेत. त्याच पद्धतीनं रब्बी व उन्हाळी हंगामात आपल्याला गरजेनुसार 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. तर फवारणी करत असताना आपल्याला फवारणीमध्ये योग्य पद्धतीच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्य, संजीवकांचा, चिलेटेड फेरस, झिंक, कॅल्शियम, बोरॉन व मॅग्नेशियम यांचा वापर करायचा आहे. तसेच गड्डा फुगण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये पोटॅशियम खतांचा
सिलिकॉन तसेच गंधकाचा वापर देखील करायचा आहे। विविध प्रकारच्या अळ्यांचं पतंगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये धुळीजन्य कीटकनाशकांचा वापर करायचा आहे। आपल्या कोबी झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, झाडामध्ये अधिक स्टोरेज होऊन गड्ड्याचे वजन आकार त्याच पद्धतीनं चमक वाढावी, यासाठी आपल्याला फवारणीमध्ये आलटून पालटून जास्तीत जास्त सेंद्रिय निविष्ठांचा त्याच पद्धतीनं सेंद्रिय कीटकनाशक, बुरशीनाशक व संजीवकांचा वापर करायचा आहे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे। आता शेवटी पाहूया कोबी पिकाची काढणी तसेच उत्पादन। त्याच पद्धतीनं आपल्याला एकरी 30 ते 50 टन उत्पादन कशा पद्धतीनं मिळणार आहे याविषयी माहिती। कोबी रोपांची लागवड केल्यानंतर वाणानुसार आपल्याला लवकर येणाऱ्या वाणांची काढणी 55 दिवसापासून 60-65 दिवसापर्यंत पूर्ण होते। त्याच पद्धतीनं मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणांची काढणी 70 ते 75 दिवसानंतर चालू होते। त्याच पद्धतीनं उशिरा येणाऱ्या वाणांची काढणी 80 ते 90 दिवसानंतर काढणी होते। तर मार्केटच्या मागणीनुसार आपल्याला गड्ड्यांची काढणी करायची आहे। तर याच्यामध्ये आपण 250 ग्राम, 500 ग्राम, पाऊण किलो, 1 किलो त्याच पद्धतीनं 1.25 किलो पर्यंतच्या वजनाच्या गड्ड्यांची काढणी आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं करायची आहे। गड्ड्यांची काढणी केल्यानंतर त्याला योग्य पद्धतीनं पाला काढून त्याला नेटच्या पोत्यामध्ये भरून मार्केटला विक्रीसाठी पाठवायचा आहे। तर आपापल्या स्थानिक मार्केटच्या गरजेनुसार आपल्याला विविध प्रकारच्या वजनाच्या गड्ड्यांची काढणी करायची आहे। काढणी सुरुवात झाल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या कालावधीत आपली सर्व काढणी होणार आहे। जर मार्केटमध्ये रेट कमी असतील तर आपण आपला प्लॉट 10 ते 15 दिवस स्टॉप करू शकतो किंवा थांबवू देखील शकतो। त्यानंतर मार्केटमध्ये रेट वाढल्यानंतर थोडेसे लेट देखील आपण मोठ्या गड्ड्यांची काढणी करू शकतो। या पद्धतीनं आपल्याला कोबी पिकाची काढणी करून घ्यायची आहे। तर शेवटी पाहूया आपलं एकरी 30 ते 50 टन उत्पादन कोबी पिकाचं कशा पद्धतीनं आपल्याला मिळणार आहे याविषयी माहिती। तर मी तुम्हाला कोबी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी बेड पद्धतीचा वापर करण्यास सांगितलं आहे। तर मध्यम जमिनीत आपण 4.5 फुटी बेडवर लागवड केली आहे। त्याच पद्धतीनं बारीक कसदार जमिनीमध्ये आपण 5 फुटी बेड करून त्याच्यावर रोपांची लागवड केली आहे। तर एकरी आपली लमसम 40,000 रोपे एकरात बसलेले आहेत। तर 30 ते 50 टनाचं टार्गेट पूर्ण होण्यासाठी आपल्याला एका गड्ड्याचं वजन पाऊण किलो जरी आलं 750 ग्राम तर आपल्याला एकरी 30 टन उत्पादन मिळणार आहे। त्याच पद्धतीनं 1 किलोचा सरासरी एक गड्डा मिळाल्यानंतर आपल्याला एकरी आपलं 40 टनाचं उत्पादन कोबीचं निघणार आहे। त्याच पद्धतीनं 1.25 किलोचा गड्डा एका झाडापासून आपलं एक मिळाल्यानंतर आपलं एकरी 50 टन उत्पादन कोबीचं निघणार आहे। तर या पद्धतीनं तुम्हाला टार्गेटनुसार आपल्याला त्या आकाराचे वजनाचे गड्डे आपल्याला प्लॉटमध्ये तयार होऊ द्यायचे आहेत। तर या पद्धतीने एकरी आपण 30 ते 50 टन कोबी पिकाचं योग्य पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं तज्ञांच्या सल्ल्याने काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करून त्याच पद्धतीनं हवामानाने साथ दिल्यास आपण कोबी या पिकाचं एकरी 30 ते 50 टन 55 टनापर्यंत देखील उत्पादन घेऊ शकतो। कोबी पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून व शेतीचा उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं मार्गदर्शनामुळं आपल्या कोबी पिकाचं उत्पादन वाढवण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला
लाईक करा। त्याच पद्धतीनं इतर कोणत्या पिकाविषयी आपणास माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये कळवा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त कोबी उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या कोबी पिकाचं उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे। तसेच लवकरच आपल्या चॅनलवर फ्लावर पिकाची सुधारित पद्धतीनं लागवड करून एकरी 15 ते 20 टन उत्पादन घेण्यासंबंधीचा व्हिडिओ देखील लवकरच प्रसारित होणार आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।